अलबेला सजन भाग 14. काहीही बोलू नको संग्राम. रणजित मीराला विसरला? शक्यच नाही, ग्रँडमा म्हणाली. हेच खरं आहे माई. आणि आता प्लीज बंद करा ते मीरा मीरा पुराण. एवढं काय आहे त्या भिकारड्या मुलीमध्ये? मिडल क्लास कुठली? लता केसांना झटका देत तोऱ्यात म्हणाली. अगं तूही अगोदर मिडल क्लासच होतीस की, ग्रँडमाही तिला हिनावून म्हणाली. त्यावर लताने अतिशय रागाने त्यांना पाहिलं. संग्रामने डोळे गच्च बंद करून पुन्हा उघडले. इनफ माई, आता सगळं सॉर्ट आऊट झालं आहे ना. रणजितने हे लग्न अमान्य केलं आहे, त्यामुळे प्लीज तू किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीने त्या मुलीशी बोललं किंवा काहीही संबंध ठेवला तर ते मला अजिबात चालणार नाही. संग्राम सगळ्यांना रोखून बघत म्हणाला. संग्राम, अरे ती खूप चुकीचं केलंस. स्टेटस आणि पैसा पाहून तू माणसांना ओळख देतोस. अरे खरं तर तुला हिऱ्याची पारख नाही. आणि मीरा हिरा आहे. काहीतरी विचार करूनच देवाने मीराला जीतच्या आयुष्यात आणलं असेल ना. ग्रँडमा संग्राम पुढे काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून गेला. लता पण नाक मुरडत त्याच्या मागे निघून गेली. रणजित त्याच्या बेडरूममध्ये आला. त्याची रूम जशास तशी होती, टापटीप, अगदी नीटनेटकी. त्याने बेडरूममध्ये येताच बेडवर अंग टाकलं. खूप हलकं आणि सुकून वाटला त्याला. मग थोड्या वेळाने उठून त्याने वॉर्डरोब उघडून त्याचे कपडे घेतले आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेला. त्याने अगोदरचे अंगावर असणारे कपडे काढून त्याच्या लॉन्ड्री बास्केटमध्ये टाकले आणि शॉवर ऑन करून बाथ घेत होता. शिवापूर. मीरा, राधा आणि मालती तिच्या रूममध्ये आल्या. मीरा रणजितच्या वस्तू आवरत होती. शाळा सुरू होणार होती, त्यामुळे वह्या पुस्तकं यांना कव्हर लावून त्यावर नाव टाकत होते दोघेही. तोच पसारा ती आता आवरत होती. मीरा, बाळा जेवायला चल, राधा आत्या म्हणाली. मला भूक नाही आत्या, मीरा म्हणाली. भूक कशी नाही? तुझा चेहरा बघ किती सुकला आहे. अशाने अशक्तपणा येईल बाळा, मालती म्हणाली. काकू खरंच मला भूक नाही, मीरा म्हणाली. तू जेवली नाही तर घरात कोणीच जेवणार नाही. त्यावर मालती म्हणाली. काकू, माझ्यासाठी तुम्ही का उपाशी राहतात? मीरा कळवळून म्हणाली. मुलगी मानतो आम्ही तुला, आणि जर आमची पोर उपाशी असेल तर आमच्या घशाखाली अन्न उतरेल का? आबासाहेब तिच्या खोलीत येत म्हणाले. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. पोरी, रणजित तुला विसरला याचं दुःख तुझ्या इतकंच आम्हालाही आहे. कधी कधी तर वाटतं स्वतःच अपराधी असल्यासारखं, की उगाच मी तुला या वाड्यात आणलं. ना तू वाड्यात आली असतीस, ना रणजित आणि तुझी जवळीक निर्माण झाली असती. आबासाहेब दिलगीर होत म्हणाले. असं म्हणू नका आबासाहेब, यात तुमची चूक काही नाही. कदाचित त्या महादेवाच्या मनात हेच असेल. रणजित ठीक झाले यातच मी खूप खुश आणि समाधानी आहे. तसंही आमचं लग्न एक खेळच तर होता ना. ना हळद लागली, ना मांडव सजला, ना मुंडावळ्या बांधल्या, ना मंगलाष्टक म्हणाली, ना गडबंधन झालं, आणि ना फेरे घेतले. नुसतं गळ्यात वरमाला टाकून मंगळसूत्र बांधल्या गेलं. याला लग्न कसं म्हणता येईल आबा? रणजित बरोबर म्हणाले. अजाणतेपणी त्यांनी जे केलं ते कुणीही मान्य करणार नाही. मीरा डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. तिचा एक ना एक शब्द खरा होता, जो सगळ्यांच्या मनाला अतिशय वेदना देत होता. तरी मी अगोदरच तुला सांगितलं होतं, या नात्याचं भवितव्य जास्त नाही. पण तू ऐकलंच नाहीस माझं. तू त्याच्यासाठी इतका त्याग केलास, तो ठीक व्हावा म्हणून किती प्रयत्न केलेस, पण त्याने काय केलं? अगं जाताना तुला एकदा बघितलंही नाही वळून. तू त्याच्यासाठी जे काही केलंस त्याला काहीच आठवत नाही, म्हणून तुझी जिम्मेदारी सुद्धा त्याने नाकारली. मीरा, आता तरी शहाणी हो बाळा. सोड त्याचा विचार आणि पुन्हा तुझ्या आयुष्यात परत ये. अजूनही वेळ गेली नाही. तुझ्यासाठी खूप मुलं अजून लग्न करण्यास उत्सुक आहेत. तू फक्त एकदा हो म्हण. राधा आत्या रडत मीराला समजावत म्हणाली. आत्या, मीरा तिच्या गळ्याला पडून पुन्हा रडायला लागली. राधा आत्या बोलत आहे,
ते बरोबर आहे. रणजितसाठी मीराने का म्हणून तिचं आयुष्य जाळावं? संजय पाठीमागून तिथं येत म्हणाला. बराच वेळ तो दाराशी उभं राहून हा चाललेला सगळा प्रकार ऐकत होता. दादा, आता तू पण? मीरा मुसमुस करत रडक्या आवाजात संजयकडे बघून म्हणाली. हो, मला सुद्धा असंच वाटतं की तू त्याचा विचार सोडावास. हे बघ मीरा, रणजितला जाऊन 7-8 तास झाले आहेत. घडलेला सगळा प्रकार एव्हाना त्याच्या घरी कळला असेलच. मग त्यांचा काही निरोप किंवा एखादा फोन तरी आला का? ग्रँडमा, ज्या इथे येऊन तुला सगळ्यांसमोर नाचून म्हणून कबूल केलं, इतक्या मोठमोठ्या गोष्टी केल्या, त्या काही बोलल्या की फोन केला मला सांग? मुलगा बरा झाला आणि तो त्याचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे असंच त्यांचंही म्हणणं असणार. आणि रणजितने तो निर्णय घेतला आहे. आता त्याही गप्पच बसणार. हीच जगाची रीत आहे मीरा. संजय म्हणाला. नाही संजय, अजून तू माईला ओळखलं नाहीस. ती बाई कधीच कुणावर अन्याय करत नाही आणि इथे तर प्रश्न तिच्या नातसुनेचा आहे. तू बघ, त्या नक्कीच काहीतरी योग्य निर्णय घेतील. आबासाहेब विश्वासात्मक त्याच्याकडे पाहत बोलले. मुंबई. रात्री सगळे जेवणासाठी डायनिंग टेबलवर जमले होते. आज घरात सगळं रणजितच्या आवडीचं बनलं होतं. खास करून शिरा. त्याला शिरा फार आवडायचा. सगळे येऊन आपापल्या जागेवर बसले. रणजित त्याच्या चेअरवर बसला. टेबलवर मांडलेल्या पदार्थावर त्याने नजर टाकली आणि त्याच्या चेहऱ्यावर छान अशी स्माईल आली. अरे वा काकी, आज शिरा केलास? थँक्यू. रणजित खुश होत म्हणाला. हो तर, तुझा फेवरेट आहे ना? रश्मी त्याला प्रेमाने वाढत म्हणाली. आकर. रश्मीने त्याच्या समोर चमचा करून त्याला खाऊ घातलं आणि त्याने लगेच आ करून तिच्या हातून शिरा खाल्ला. कसा झाला आहे? रश्मीने त्याच्याकडे पाहून कुतूहलाने विचारलं. छान आहे, पण मीरा खूप छान बनवते. रणजित बोलण्याच्या ओघात एकदम बोलून गेला आणि बाकीचे सगळे आश्चर्याने डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत होते. पण तो मात्र शिरा खाण्यात एकदम गुंग होता. अरे भरवणं, अजून थांबलीस का? रणजित रश्मीला म्हणाला. काय झालं? तुम्ही माझ्याकडे असे का बघत आहात? रणजितने त्या सगळ्यांवर नजर टाकून पाहिलं. भाई, तू आता मीराचं नाव घेतलंस. रेणू त्याला म्हणाली. व्हॉट नॉनसेन्स, मी का तिचं नाव घेईन? रणजित तिच्या बोलण्यावर गोंधळून म्हणाला. हो भाई, घेतलंस तू तिचं नाव. रोज मीरा मीरा करत सारखं तिच्या मागे पुढे असायचा तो. त्याची बुद्धी जरी तिला विसरली असली तरी त्याची जीभ, मन कसं विसरू शकत होतं तिला? त्यांना तर तिची किती सवय झाली होती ना. त्याच्या प्रत्येक गोष्टीत मीरा असायची. त्याचा दिवस तिच्या नावाने उगवायचा आणि तिच्याच नावाने संपायचा सुद्धा. त्यामुळे त्याच्या ओठांवर सारखं मीरा हेच नाव येत होतं. होतं असं, मागच्या वर्षभरापासून ती सारखी याच्या सोबत असायची. त्यामुळे तिचं नाव तोंडात आलं, बाकी काही नाही. लता नाक मुरडत सगळ्यांना रागाने बघत म्हणाली. या राईट. एनिवे, काकू मला अजून शिरा दे ना. रणजित तो विषय बदलत म्हणाला. आणि मग सगळ्यांनी आपापल्या जेवणाकडे लक्ष घातलं. पण ग्रँडमाच्या डोक्यात मात्र काहीतरी सुरू होतं. जेवण करून रणजित पुन्हा त्याच्या रूममध्ये निघून गेला. दिवसभराच्या दगदगीने त्याचं अंग आणि डोकं ठणकत होतं. त्यामुळे त्याने मेडिसिन घेतली आणि लगेच बेडवर अंग टाकलं. त्याचे डोळे जड पडत होते आणि तो लगेच
गाढ झोपून गेला. शिवापूर. सगळ्यांच्या आग्रहाला मान देऊन मीरानेही 2 घास कसेबसे खाऊन घेतले. झोपण्यासाठी ती वर बेडरूममध्ये आली. तिने एका साईडला बेडवर अंग टाकलं आणि बेडच्या दुसऱ्या साईडला बघितलं. रोज तिच्या बाजूला अंतर ठेवून झोपणारा रणजित आता तिच्या बाजूला नव्हता. ते पाहून तिच्या डोळ्यात पुन्हा खळकण पाणी आलं. तिने त्याच्या बाजूवर प्रेमाने हात फिरवला आणि तसेच डोळे बंद केले. तास अर्धा तास असाच गेला, पण मीराला काही झोप येईना. रणजितचे विचार आणि त्याचा चेहरा तिच्या बंद डोळ्यांच्या समोर पुन्हा पुन्हा येत होता. शेवटी ती वैतागून उठून बसली. तिचा मोबाईल हातात घेतला आणि त्यातून रणजित आणि तिचे फोटो पाहत बसली. सगळ्या आठवणी पुन्हा डोळ्यांसमोर तरळून गेल्या. डोळ्यांत पुन्हा आसवांनी लगेच गर्दी केली. ऊर दाटून आला आणि तिने लगेच फोन बंद करून बेडवर उपडी पडली. उशी छातीशी घेऊन त्यावर तोंड खुपसून ती हुंदका देत डोळ्यांतील अश्रूंना वाट मोकळी करून देत होती. बराच वेळ ती मुसमुसत रडत होती. धाडसी आणि हिम्मतबाज असणारी मीरा रणजितच्या आठवणीने पार हळवी झाली होती. रडत रडत ती कधी झोपून गेली ते तिलाही कधी नाही कळलं. मुंबई. सकाळी रणजितला जाग आली. एक मोठा आळस देत तो बेडवर उठून बसला आणि सवयीप्रमाणे बाजूला बघत गुड मॉर्निंग मीरा म्हणून त्याने डोळे उघडले. मी आता मीरा म्हणालो का? त्यावर लगेच तो गोंधळून विचारात पडला. नाही, मी मीरा कसं म्हणेन? नाही, पण मी म्हणालो. तो त्याच्याच विचारांत गोंधळून गेला. आय थिंक लता मॉम इज राईट. मला त्या मुलीची खूप सवय झाली असणार, त्यामुळेच सारखं तिचं नाव असं ओठांवर येत आहे. रणजित विचार करत म्हणाला आणि उठून फ्रेश व्हायला निघून गेला. सकाळी पुन्हा सगळे ब्रेकफास्टसाठी डायनिंग टेबलवर एकत्र जमले होते. रणजित छानपैकी तयार होऊन खाली आला. त्याला असं कितीतरी दिवसांनी छान तयार झालेलं बघून सगळ्यांना बरं वाटलं, पण लताला मात्र नाक मुरडलं. गुड मॉर्निंग. रणजित, कसा आहेस आता? छान वाटतंय ना? संग्राम म्हणाला. येस डॅड, नाव फीलिंग बेटर. रणजित म्हणाला. गुड, म्हणजे तू आता ऑफिसात येऊ शकतोस. संग्राम खुश होत म्हणाला. हे काय? अहो दादा, त्याच्या डोक्यावरची जखम जरा बरी तरी होऊ द्या. यशवंत काळजीने रणजितकडे बघून संग्रामला म्हणाला. घरी राहून त्याला बोर होईल म्हणून म्हणालो. त्याला जर आरामच करायचा असेल तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. संग्राम म्हणाला. खरं तर त्याला भीती होती की रणजित घरी राहिला तर तो माई जवळ बसेल आणि माई त्याला मीराला स्वीकारण्यासाठी फोर्स करून मनवू शकते. संग्रामला कोणत्याही हालतीत ही रिस्क घ्यायची नव्हती आणि म्हणून त्याला असं वाटत होतं की रणजितने लवकरात लवकर ऑफिस जॉईन करावं. नो डॅड, मी येतोय ऑफिसला. त्यावर रणजित म्हणाला आणि संग्राम मनोमन खुश झाला. बाळा, थोडे दिवस घरी राहून आराम केला असतास तर तुझ्या तब्येतीसाठी बरं होतं. अरे, अजून भरपूर अशक्तपणा आहे तुझ्यात. रश्मी काळजीने म्हणाली. काकू, अगं मी ठीक आहे, नको काळजी करूस. रणजित हसत म्हणाला. ग्रँडमा, मी जाऊ ना ऑफिसला? रणजितने ग्रँडमाकडे पाहिलं. आता तू ठरवलंच आहेस तर जा, पण कामाचा अजिबात लोड घ्यायचा नाही. ग्रँडमा त्याला बजावत होती. हो, मी काळजी घेईन. रणजित हसत म्हणाला.
ब्रेकफास्ट करून रणजित ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. त्याला त्याचा फोन सापडत नव्हता. त्याने त्याच्या वॉर्डरोबमध्ये, त्याच्या बेडच्या आजूबाजूला असणाऱ्या ड्रॉवर्समध्ये सगळीकडे शोधला. मीरा, माझा फोन कुठे आहे? रणजित इकडे तिकडे फोन शोधत म्हणाला आणि पुन्हा त्याच्या लक्षात आलं की त्याने तिचं नाव पुन्हा घेतलं. यार, त्या मुलीचं नाव का सारखं सारखं माझ्या ओठांवर येत आहे? रणजित वैतागून म्हणाला. त्याच्या रूमच्या दारात उभी असणारी रश्मी त्याच्याकडे बघत होती. जीत, बाळा काय शोधत आहेस? रश्मी आत येत म्हणाली. अगं माझा फोन काकी, माझा फोन कुठे आहे? माझा फोन माझ्या रूममध्ये का नाही? रणजित थोडा चिडून म्हणाला आणि पुन्हा फोन इकडे तिकडे शोधत होता. अरे बाळा, तुझा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा फोन पूर्ण डॅमेज झाला होता. पोलीस केस झाली होती, त्यामुळे तुझा तो फोन आणि कार पोलीस स्टेशनमध्ये जमा आहे. रश्मी म्हणाली. ओके, नो प्रॉब्लेम. रणजित सुस्कारा टाकून म्हणाला. तुझ्या काकूंना सांगून दुसरा फोन मागू का? रश्मी म्हणाली. नाही नको, मी घेईन माझा, मी आवडेल तो. त्यावर रणजित म्हणाला. ठीक आहे, घे. रश्मी दुधाचा ग्लास त्याच्या समोर करत म्हणाली. दूध? काकू, अगं मी काय लहान आहे का? रणजित तोंड वाकडं करून म्हणाला. बदाम, हळद घातली आहे, जखम लवकर भरेल आणि न कळत ओठांवर येणारी नावं सुद्धा लगेच विसरशील. रश्मी त्याच्या हातात दुधाचा ग्लास देत म्हणाली. रणजित मात्र प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहत होता. अरे मीरा, हे नाव सारखं तुझ्या ओठावर येत आहे ना? या दुधाने ते विसरायला मदत होईल. रश्मी हसत म्हणाली. काकू, तू विचार करतेस तसं काही नाही. लता मॉम म्हणते तेच खरं आहे. रोज सोबत राहिल्याने तिचं नाव माझ्या ओठांवर येत असणार, बाकी काही नाही. रणजित म्हणाला. पण मी कुठे काय म्हणते? रश्मी म्हणाली. हो का? मला तुझी कोड लँग्वेज समजते बरं का? रणजित म्हणाला. जीत, बाळा, मीरा खरंच खूप चांगली मुलगी आहे रे. आम्ही बघितलं आहे तिला तुझ्यासाठी. अगदी योग्य आहे. काय कमी आहे तिच्यात मला सांग? शिकलेली आहे, स्वाभिमानी आहे आणि सौंदर्य तर विचारूच नको. तू तिला नीट बघितलंस का? रश्मी म्हणाली. काकू, मी तिला नीट बघितलं असलं तरी कधीच स्वीकारलं नसतं, कारण माझ्यासाठी सौंदर्यापेक्षा प्रेम महत्त्वाचं आहे आणि मला जर ती आठवतच नाही तर तिच्यावर प्रेम कसं असेल? आणि जर प्रेमच नाही तर मी तिचा कसा स्वीकार करू? आता तूच सांग. ज्या मुलीवर माझं प्रेमच नाही त्यामुळे जबरदस्तीने तिला पत्नीचा दर्जा देऊन मी माझं आणि तिचं आयुष्य खराब करतोय असं होईल ना? कारण जर प्रेमच नसेल तर तिच्यासोबत मी खुश राहील का? माझ्यासोबत ना ती खुश राहील. मन मारून हे नातं स्वीकारण्यापेक्षा आम्ही वेगळे झालो हेच योग्य आहे. रणजित म्हणाला. रण, अरे जरुरी नाही की लग्न आधीच प्रेम व्हावं. रश्मी म्हणाली. काकू, आता बस झालं ना, मला मेळ होतोय, बाय. रणजित बाहेर जात म्हणाला. अरे थांब तरी, हे दूध तर पिऊन जा. रश्मी त्याला आवाज देत होती. ओह सॉरी असं म्हणत रणजितने लगेच माघारी फिरून येऊन दूध पिलं आणि तिच्या पदराने तोंड पुसून तो पुन्हा बाहेर निघून गेला. रश्मीने त्याच्या रूममध्ये असणाऱ्या रजनीच्या फोटोला पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती रूम बाहेर आली. टू बी कंटिन्यूड. श्रोते हो, बऱ्याच दिवसानंतर मी भाग पोस्ट केला आहे, त्यामुळे कुठे गडबड किंवा चुका झाल्या असतील तर समजून घ्या आणि प्रत्येकाने कमेंट केल्याशिवाय पुढे जायचं नाही. आता इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. बाय. टेक केअर.